आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिएल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. वा 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 वा, ओठांवरती विठू माऊलीचं नाव आणि कपाळाला तू लावलेला टिळा. असं शांत शांत वाटत. हो ना, या घरात मन अशांत करण्याचं काम फक्त मीच करते ना. नाही, तुमची सोजवळ सही तुमचं मन शांत करते आणि मी तुमचं डोकं खाते ना. कधी नव्हे ते खरं बोलले. काय हो, ऐकलत का लेख काय म्हणाली ते? हो, ऐकलं की काय म्हणाली ते. पण डोकं उठवायला किंवा शांत करायला 2 घटका बापासमोर बसावं लागते. ही आपली सदान कदा मोबाईल मध्ये घुसले. हे पहा, आता सुद्धा मोबाईल मध्येच. नाही, पण तुम्ही कधी बसता हो तिच्या शेजारी 2 घटका? तुम्ही सारखं आपलं पॉलिसी पॉलिसी पॉलिसी, नाही तर मग संध्याकाळ झाली की देवळात. नाही, मी काय म्हणते, तुम्ही आज देवळात जाताना एक वीट घेऊनच जा. वीट? ती कशासाठी? ठेवा ना तिथे विठ्ठला शेजारी आणि उभे राहा. तो विठ्ठल उभाच आहे कमरेवर हात ठेवून. आणि तुम्ही सुद्धा नाहीतरी बायकोच्या आणि मुलीच्या नावाने हात वर केलेलेच आहेत, नाही का? नाही, मी गेलोही असतो, विटेवरती उभा राहिलोही असतो. तुला तर मिळेल का माझ्याशिवाय? म्हणजे मला बोलल्याशिवाय? मधु, हा? हे बघ, हा घे शिरा. देवळात नैवेद्य दाखव. हा, देवळात नैवेद्य? हा, आज काहीतरी गोड ठेवायला हवं ना देवापुढे. अहो, तेच विचारते वंचन. आज असं काय खास आहे की देवासमोर गोड ठेवायला हवं? हो, खरंच. आई, असं अचानक गोड कसं काय केलंस तू? नाही, ते काय आहे ना की आजचा दिवस खूप विशेष आहे. म्हणजे आज आपल्या घरामध्ये कोणीच कोणाशी भांडलं नाही ना. काय की आज मला जरा शिरा खावासा वाटला, म्हणून मी ताईला म्हणलं की जरा शिरा बनव. आणि म्हणलं आपण खायच्या आधी देवाला नैवेद्य दाखवावा, म्हणून देवाला नैवेद्य दाखवायला घेऊन चाललोय. तुम्ही जेवून घ्या, माझी वाट बघू नका. मी आल्यावरती जेवीन. ताई, मी येतो. हो. सई, हा, आज आपण जेवण झाल्यावर ना शतपावली करायला बाहेर पडूया. शतपावली? हा, म्हणजे अगं पाय मोकळे होतील ना, म्हणून आज जाऊया आपण. हा, अगं पण हे घर माझं आहे, पण या घरात कोणाचं काय काय चाललंय त्याचा काय पत्ताच लागत नाहीये मला. देवळात गोडाचा नैवेद्य काय जातोय, अचानक माणसांना शतपावलीला काय जावंसं वाटतंय, कळतच नाही कोणाचं काय चाललंय. अंजली, तुलाही काही करायचंय का? मला जे करायचं आहे ना, ते वेळ आल्यावर मी नक्की करेन. अंजली, ए अंजली, तुम्ही श्रीमंतीचा जो चष्मा डोळ्यावर घालून फिरताय तो थोड्या वेळासाठी कोणा काढून ठेवताय ना, ही खूप चांगली गोष्ट आहे. खूप चुरू चुरू बोलत होतीस ना. तुला वाटत होतं की तू बोलतेस आणि मी गप गुमान ऐकतेय. गैरसमज. मी तुला बोलू दिलं होतं म्हणून तू बोलू शकलीस. खूप माज आहे ना तुला. एक दिवस अशी गप्प करेन ना, बस
फक्त देवांशला तुझा फोटो दाखवायचा आहे की तो कुठूनही शोधून तुला माझ्या समोर आणून उभी करेल. नाही तुला माझे पाय धरायला लावले ना तर नावाची पैरवी जहागीरदार नाही मी. आत्या आत्या चल लवकर खाली. का काय झालं? अगं दादा पोहोचतोय, चल. मग अशी काय करतेस? आपलं ठरलंय ना आपल्याला त्याच्या लग्नाबद्दल आणि त्या मुलीबद्दल सांगायचंय. चल खाली, सगळे वाट बघतायत. हो तू हो पुढे, मी आलेच. लवकर या. हो आले. वाईट दिवस सुरू झाले तुझे आता. आकडे मोजायला सुरुवात कर. काय त्या सईची एवढी हिम्मत? तुला फसवलं तिने आणि तू सुद्धा गप्प का राहिलीस का? बोलता येत नाही घडा 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 घडा. आत्ता जाते आणि जाब विचारते त्या पळून गेलेल्या बापाच्या पोरीला. तिचा मामा पण नाहीये ना तिची बाजू घ्यायला. चांगलं खडसाव. मॉम, तू तिला काहीही बोलायचं नाहीये. असं कसं बोलू नको? तिने फसवलंय तुला. तू जरा शांत हो बरं. अगं शांत हो म्हणजे काय? मला अजिबात आरडाओरडा नकोय. का नाही करायचा? मला सगळ्यांना ना माझं तोंड दिसतं, मी बोललेले दिसतं. तुझ्यासाठी जीव तुटतो म्हणून बोलते ना आणि म्हणून करते ना आरडाओरडा. पण नाही, तुम्हाला माझं मेलीचं तोंड दिसतं फक्त. दादा मी बोलतच नाही आता. गप्प बस. जा दाभण घेऊन आणि शिवून टाक माझं तोंड. नाही बोलत तिला त्या सईला काही. ती तुला कसंही वागवू दे, काही करू दे, फसवू दे, कुठेही स्मशानात नेऊ दे, मी बोलत नाही. गप्प बस. गप्पच राहा. शिवून घ्या सगळ्यांनी तोंड. बसा गप्प. करू दे काय करायचं ते. माय मॉम, तुला कळत नाहीये, त्या एव्हरीडे कटकटीचा ना मला कंटाळा आलाय. परत तीच भांडणं होणार, मग परत तू तो जीव द्यायचा ड्रामा वगैरे करणार. अगं हे सगळं नाही वर्क होते आता मॉम. त्या सईला ना याचा काहीच फरक नाही पडत. ती तिला हवं ते आणि हवं तसंच वागते. आणि आपले पॉप्स ते पण तिचीच बाजू घेतात ना दरवेळी.